आईसाहेब मुक्ताबाई जर नसत्या महाराज तर आपण इतके दरिद्री राहिलो असतो, काय सांगा तुम्हाला. आपल्यासारखं दरिद्री कोणी नसतं. आईसाहेब मुक्ताबाई नसत्यानं महाराज आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्राप्त झाला नसता. कारण संतांचं सुद्धा मन उद्विग्न होतं महाराज. ज्या वेळेस ज्ञानोबा रायांचा या समाजानं छेड केला महाराज, त्यांना वाढीत टाकलं. नवे नवे महाराज माधुगिरी जरी मागायला गेले, भिक्षाम देई म्हटल्यानंतर माधुगिरी देत नव्हते. एवढंच नाही, एखाद्याला दया आली आणि त्यांनी जर महाराज त्या ठिकाणी भिक्षा वाढली तर महाराज त्या ठिकाणी विसोबा आणि महाराज तो चाटी असलेला तो महाराज ते असलेलं अन्न पोरांना महाराज त्या ठिकाणी जमिनीवरती सांडून द्यायचं. जमिनीवरती सांडून सुद्धा त्याचं समाधान होत नव्हतं. तर महाराज पायाने तो त्या ठिकाणी पसरत होता की हा कदाचित वरच उचलून घेईल. इतका अन्याय आणि अत्याचार महाराज संतांवरती झाला. साक्षात माऊली ज्ञानोबा रायांच्या झोडीमध्ये या समाजानं शेण टाकलं महाराज. आणि आता किती महाराज काही अंत असेल ना महाराज, अंतकरणाचा काहीतरी अंत आहे की नाही, सहनशक्तीचा काहीतरी अंत आहे की नाही. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा राय महाराज ताटी लावून बसले. शोधाशोध सुरू आहे माऊली ज्ञानोबा रायांची. निवृत्ती दादाला नाही भेटली, दिसले नाही बरं. निवृत्ती दादाने महाराज त्या ठिकाणी शोधाशोध केली, नाही सापडले. सोपान काकाने शोधलं, नाही सापडले. परंतु मुक्तीला सापडले. का? कारण आदिमाया आहे ती, अंतर्ज्ञानी आहे ती, ब्रह्मचित्काला आहे ती. शोधलं. ताटी लावून बसलेले ज्ञानोबा आज बसलेले आहेत. मुक्ताबाई म्हणते, हो ज्ञानदा, हो ताटी उघडा, तुम्ही योगी आहात, तुम्ही जपी आहात, तुम्ही संन्याशी आहात. योगी पाव नमना योगी पाव योगी पाव योगी पाव विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी. अशा प्रकारे आपण सामान्य नाही हो, आपण संन्याशी आहोत. आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्याशी जाण निरंतर. आणि संन्याशाला महाराज काम क्रोध असायला नको पाहिजे. तुम्हाला सूक्ष्म प्रमाणात का होईना पण क्रोध आला. आईसाहेब मुक्ताबाईनं ज्ञानोबाला सूक्ष्म रूपामध्ये असलेला जो क्रोध आहे तो क्रोध घालवला.